कामवाली बाई बी काही काम नाही करत वाटते इकडे बरोबर. काय तिला आता ना आवरात सांगत अजून काही ना आवरायलाच नाही. काय करायला आता वावर मा अरे बाप रे बाप. अरे या हे कराय नाही ती. हो बाई अक्का काय कराय तू? हा तिची नाही राहिलं का मी काय करायला? तिची नाही राही ना काम आपण जाशात. हा तुम्ही काय काम करायला सांग. आई गवत उपटायला सांग होता ना. गवत माही काय उपटी राहिलो? एवढं 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 काय आई एवढं बोललं मोठं वय घेस ना. अरे दिवसभर मान का एवढं एवढं काम करते तर मला कसं काय परवडी? का बरं नाही परवडणार? हा का बरं नाही परवडणार? तुम्ही कामवाल्या बायांना कामच करतच नाही आधी बरोबर. आता मला एक सांगा, तिथे मला शिवाय दुसरी कोणी बाई दिसली राहील का तुमले? हा ना बाई तुला चांगलं काम जमत म्हणून तर तुला मला येते. पण मग माना करते जेवढं होय मी तेवढंच करतो ना. हा सकाळपासून लागेल शावतो हो एवढं पूर्ण इथून तुम्ही पट्टा होई ना. तुम्ही म्हटलं ना काही गवत राहील ते गवत राहील. आई समोर पाय का काढी येईल शावतो. येतं मला बी दिशे राही ना. मला काय म्हणणं शे मला एवढं परवडत नाही ना. तुला 500 रुपये रोज द्यावाली. 500 रुपये रोज द्यायला परवडत नाही म्हणजे कसं काय उपकारच कर राहिले तुम्ही मनावर? अरे उपकार करा ना म्हणजे शेतकरी परवडायला पाहिजे ना. काय परवडायला पाहिजे? मग हा एवढा आम्हाला परवडत का मग 500 रुपये माझा एवढं काढायला? बाई मला नाही वाटत तुला काम जमी असं. का बरं नाही जमणार? हा ना बाई म्हणजे वारे वा एवढं इथून तिथून थाप होई गे आणि तुम्ही पण राहणार माले नाही परवडत म्हणजे चांगली गोष्ट अशी आहे. करवा तर तुमचा सारखाच काम मालकच ना करवा असे आहे का नाही? नाही मी काय म्हणतोय ना का? आई जसे ती एवढं कडक बिडक मानायच कामले ते योग्य वाटच का ती? हा तुझ्याकडे पाहिजे तू एकदम मोठा करते पाहिजे. तुला काय गरज आहे या कामनी? मग मी तेच सांगेल आहे ना तुमले. हा हा मला काही गरज नाही असं काम नाही. हा नाही पण बाबा, उगाच मला घर- वाटत असं की तुमची काम जमतच नाही. तू मस्त बघे नटापट्टा करणारी बाई. हा सर्दी वगैरे काय नाही अलर्जी. अलर्जी आहे म्हणून मग मला नाही जमत. पण तरी मी कर राहीनू का घर बसापेक्षा बरं बरं शेबा चला जाऊ करू थोडस शिकायला बी भेटत परत 2 पैसा बी भेटत. पण एवढ्या आहे ना मग मला थोडी परवडत. माझ्याकडे पैसे वाटच कमी आहे ना मग काम करतो असे. हा ना तुझ्याकडे पाहिजे होतं ना अवतारकडे पाहिजे. तू काम करणारी बाई दिसतच नाही. आणि मग तरी मी म्हणू का नाही कामले? तुला एवढी काय पैशात नाही गरज लागली? हा हा अरे बापरे 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 तुझं आजारी पण नाही पाहिजे. र र र र र र आजची आजची अरे बापरे तू काम करे काही दे. अरे बापरे बाप बाई तुला काही करत दिसत नाही. तू गरज जाय माय. अरे बाबा बाबा अरे बापरे 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 बाई तुमच्या तब्येत बरी नाही तर कर जाय ना बाई. अहो मी घरच चाललो होतो. आता इथून तुतून एवढा काढाय घे आता चला आता घर निघून म्हणतं काय कोणी जोडीले बी नाही काय नाही मग एकटं काय करवा आठे. अरे आता सध्या मला मान कोणी कामले भेटी नाही राही ना. मग कशा काय येते आते मला गरज होती म्हणून मी म्हणलो ना. आणि तशी मला गरज बी नाही बा. नाही तिथून अवतार वरी वाटीत राही ना मला. तुला काही गरज नाही असं. अहो मग गरज कशी काय गरज राहणार शे आते एवढा 1500 रुपयात जर खाता माई राहणार शेतीला काम कोण करे मला सांगा तुम्ही. आईले तोच लय मोठा प्रश्न विचार. मग? प्रत्येक बाईना खातार 1500 रुपये वनात 3,000 रुपये वनात ते आता काम करायला तयार नाही. नाही म्हणजे शेतकरीने काय करावं आती? मग शेतकरीने काय आता स्वतःच करवा. आधी शेतकरी आईले झालं आमले जाते जमिनी का नाही पाळी कशाला येणामुळे. जमिनीखाली पाळी मग तुमच्याकडे गंज मुश्नेरीला आता सगळं इंटरनॅशनल होई जायचे ना ते. हा ना या पैसा येवा लागणार तरीपासून बाहेर काम सोडी द्या आता ते काम सोडेल. मग मी तेच सांगे राहिनू आता 1500 रुपये जर खात्यावर येणार म्हणतावर मग गरज काय 500 रुपये कमाडानी. मग आता आमनादार शेतकरी आमले तर जमणार नाही ती. 200 वर काम येत बरोबर. हा. मग आता 1500 रुपये जर खात्यावर राहणार ते मग मला माहिती आता कोणीच नाही जावं म्हणून मी हा फायदा उचला 500 रुपये माझा मी म्हणून तर 500 रुपये रोज करा ना बाई तुझे. मग मला माहितीच आहे ना 200 रुपये करता कोणी येणारच नाही आता. म्हणजे शेतकरी नाही ते मरून कसे आहात? कशाला तुम्ही एवढ्या मशीन लाईल छत्तीस ना मस्त त्यालाही घ्यावा त्या चालू द्यावा. आजकाल कोणी नाही येत एवढं स्वतः वावरात. मी काय म्हणत ते तिकडे चालतं ते एक काम जे तुला दाखडच काय शे चाल ना दाखडच ना बाई काम. ते बाई अरे ते थोडस तुम्ही ना तुम्ही म्हणायचं डोकंच खाशील आता.
घेरले पाणी पाहिजे किती लागेल. आई आता भुईमुग लावायची. इथलं पुरं निंदी टुपी टाक. निंदी टाकू अशी पण या ना एक्स्ट्रा पैसे लागतील. आता ते तेवढं तुम्ही मला सकाळी सांगा होतं तेवढं मी 500 रुपये करी दिलं. आता या ना वेगळा लागते पैसा. एक्स्ट्रा लागते ना असं. हा. आले म्हणजे आता किती पाहिजे देवा ना आम्ही. मग किती द्यावं ना याला एक्स्ट्रा 500 रुपये लागतील. इथे एक तर दुसरी कोणी बाई नाही मला जोडीले. मग मी एकटी करणार आहे शाहूस तर मग मला पूर्ण पैसा लागतील ना. माले मी तर करू लागस ना. काय गरज नाही. हा? मग तुम्ही एकटाच करत बसा ना. मी काय म्हणत तू थोडस हे कर मी करू लागस तुला बाकीनं. आपण मग तुम्ही जर करत होता तर मग मालिश कशाला बरं आहे मग? अरे ते बाकीनं काम आमना नाहीच येत. मग काय काम शकत तुम्हाला? हाय गवत उपटानं काम तुमनाच आहे ना आई. एवढं उपटी दे ना. आमना काम शे उठताना पण मग तुम्ही काय काम ना मग? आम्ही काय काम ना म्हणजे आम्ही गोळा करायली. आम्ही गोळा करू शकता. हा. मग आम्ही बारा बांधतोच ना. खायला भारा बांधतात म्हणजे हा? म्हणजे काय करायला माहितीये का तुम्ही गवत उपटानं मी गोळा करसू हं? आणि नंतर पेंड्या बांधी इकाले दावानं. हा. हा. बरोबर शे. म्हणजे तेच गाई म्हशीचं टाकानं. मग एक काम करा एकटाच करत बसात मग. आयला ते आमले एकटाल जमतं तुमचं काल भला असतं. मग पैसा देणं पडते देशात का? ए बाई वरती डोकाला हा. चालते यार नुसती डोकं बिचारे काम नाही. माले हे बघ मी सांगेन तुमले मी सकाळीच बोललो होतो तिकडलं काम करू मला इकडलं माहित नव्हतं. आज तुम्ही इकडे जेवणात ना आज ते सोयाबीन वगैरे आता भुईमुग ना काढी द्या म्हणे आता असं कसं काय? अरे मग तुम्ही एक कामाचं 2 कामं करू येतात का? अरे म्हणजे दिवसभर तू काम करणं पडेल ना 500 रुपये काय. होय काय ना ते संध्याकाळ काय महत्व ना. आईला काय पाहिजे भाऊ तुले काही. नाही हे नाही झालं. तुम्ही याचा पैसा देसा तुम्ही आता लगेच कर दिसू नाही तर नाही करणार. एक्स्ट्रा पैसे देवा ना. ते मला परवडी का एवढला पैसे देवाली. हे पहा मी तुमले शेवटचं सांगत तुमले पटत वही ते द्या नशी पटत ते एकटाच तुम्ही उपटत बसा. बाई मला जमत तुला काय भला असं उपटाले. ए बाई एक काम कर आई एवढं शे ना एवढं काँग्रेस उपटी दे ना. मी काय सांग मी हा. आता हे करावं नाही. आता मग काही सकाळ दुसरी बाई बोलाव का. सकाळ तुम्ही दुसरे बाला आणि ते तिसरे बाला मला काय घेणं शे मला जेवढं काम होतं तेवढं मी करते तर मी काय म्हणत ऐकी की तुले 5-50 रुपये वाढायचे. 550 नाही 500 रुपये वाढाय देणं पडती. ए बाई डायरेक्ट 1000 रुपये वय जाते ना. मग 1000 रुपयात मग मनाकडे पाहिजे काही कोण देणार नाही का? अरे बापरे तुझ्याकडे पाहिजे नाही बाई. हा. ऐक ना मी काय म्हणत ऐक ना हा? आई एवढं फक्त थोडस काढी दे मी नंतर मी 100 रुपये वाढाय दे. 100 बी नाही मला 500 रुपये देणं पडते तर मी काढी दिसू नाही ते मी चालू. काय पैसे यार. पटकन सांगा साडी खोसाले माले नाही ते मग काय राही जाई तुमचा दिवस चालला तुमनं राही जाई मग. काय करू बाबा. हा मी आता नाही करणार. आता नाही करणार. आता नाही करणार मी. मग आई कोण करी मग आते. मग आता ते तुम्ही पहा तुम्हीच करत बसा मग. काय करत बसा मला जमत तर तुला काय सांगायचं. मग तुम्ही 500 बी नाही मान राहणार तसे बी नाही मान राहणार मग काय मी कसं काय करा ना. मी 100 वाढायची काय राहिलो गरज नाही 100 रुपये तुम्ही असे चालू चालू खर्च करत टाकाच. होती नाही हा बापरे. मग मला 100 रुपये लिपस्टिक लागेल जायचं तुम्ही मला मला 100 रुपये वाढायचे मी चाललो मला नाही परवडत. तुम्हाला 500 रुपये नाही परवडणार मला या. दे ना करी तेवढं मी काय नाही, म्हणा हा? ऐक ना अजून पण 100 वाढायचे 200 घे बाई. हा 200 बी नाही 300 बी नाही 500 रुपये देणं पडते ते हा म्हणा थांबच मी आते नाही तर खुरपे घेस सकाळी येसू मग नाही ते जाऊ द्या. बापरे सकाळ- बाई तर अजिबात ऐकायला तुम्ही तयार ना नाही. ते एक काम करा तुम्ही सकाळ सांगा माले सकाळी येसू मी सकाळ वेगळा पैसा लाई द्या म्हणजे तुम्हाला बी रोज जाणार नाही मला बी रोज बुडणार नाही. तुम्ही सकाळ द्या. काय खरं नाही बाबा बाईने आता ते काम जे बाई भेटतीच नाही आता. आईले काय जमाना घ्या भाऊ जवळपासून या सरकारकडून याच्या 1500 यावा लागणार ना तरी पासून या बाईने कामधंदा सोडी द्यात. आधी आपले म्हणतात ते काम तुम्ही करा एवढं काम सांग कारण डायरेक्ट वर हात करतेस या. आईले काय भाऊ आपलं उपटानी येळवणी आती काय करू आते उपटा मग आपलं जापनच. काय खरं नाही राही ना भाऊ खरं नाही राही ना बाबा आपल्या जाते गवत तू उपटना पडती.